नमस्कार. आजचा व्हिडिओ कुठल्या तरी एका मुद्द्याला धरून नाहीये. या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी कमीत कमी 5 ते 6 मुद्दे कडे पाहायला सांगणार आहे. सुरुवात करतो. आता युद्ध चालू आहे आणि त्या युद्धाच्या काळामध्ये आज जर तुम्ही पाहिलं गेलं असेल तर पेट्रोल असेल, डिझेल असेल, CNG असेल, तुमच्या घरातील गॅस असेल, अशा बऱ्याचशा गोष्टी आज मिळत नाहीत किंवा त्याचे दर वाढले गेलेत. मला सांगा, तुम्ही मागच्या दरामध्ये आणि चालूच्या दरामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. म्हणजे थोडक्यात जर सांगायचं झालं तर पहिला गॅस 300, 300चा 500, 500चा 600 आणि आज त्याच घरातील गॅसची किंमत आहे 1100 ते 1200 रुपये, बरोबर. आणि त्याच पद्धतीनं जर तुम्ही डिझेल पाहायला गेलं तर 50 ते 60 रुपयाचं डिझेल आज जवळजवळ 90 रुपयापर्यंत गेलेलं आहे. आणि पेट्रोलची किंमत होती पहिल्यांदा कमीत कमी 60 रुपये, आता झाली पेट्रोलची किंमत 90 रुपये ते 100 रुपये. मग मला सांगा, जे आमदार असतील, खासदार असतील, यांना कुणालाच ह्यातल्या कुठल्याच भावाचं देणं घेणं नाही. राहिला विषय एवढाच नाही, तुम्ही जे शेती उपयोगामध्ये खते वापरतात त्या खताची सुद्धा किंमत 300 पासून 1200 पर्यंत गेली, तरी कुणाचा आवाज नाही. मग मला असं वाटतं की प्रत्येक वेळी राजकारण होत असतं किंवा इलेक्शन होत असतं, त्याच वेळी प्रत्येक मुद्द्याला धरलं जातं, त्याला एवढं ओढलं जातं की सगळ्यासमोर हे दाखवलं जातं की आम्ही काळजी करतो गोरगरीब जनतेसाठी आणि वाढत्या महागाईसाठी. पण आज जर विषय केला आणि आज जर विषय पाहिला तर जी माणसं रोजंदारीनं आपलं घर कुटुंब चालवतात त्याच माणसाला कळतंय आणायचे 500 रुपये दिवसाचे कमवून आणि ते 500 रुपयामध्ये आपण कुठलीच एकही वस्तू घरामध्ये आणू शकत नाही किंवा भागवू शकत नाही. मग मला असं वाटतं की सर्वसामान्य माणसानं किंवा जनतेनं जगायचं कसं. आज प्रत्येक नोकरदार नाही किंवा आज प्रत्येक जण कुठल्या ना कुठल्या कंपनीमध्ये नाही, प्रत्येक जण आपापला उदरनिर्वाह कुठंतरी रोजगार करून करतो किंवा कुठंतरी सालानं जाऊन करतो. मग प्रश्न असा पडतो की सर्वसामान्याच्या प्रश्नाकडे कोण बघणार, सर्वसामान्य जनतेनं जगायचं कसं याकडे कोण बघणार. आणि हाच व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला यावर आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा. मी प्रतिनिधी राहुल गुरव. धन्यवाद.